हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत असणार. तर आता आम्ही चाललो आहे हळदीला आणि शेवटपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा. कशी झाली हळद, कुठं आहे, मी सगळं तुम्हाला अपडेट देत राहील. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. तर चला भेटूया हळदीमध्ये. चला. यमी यमी. नाश्ता वगैरे केला मस्त आणि चाललो आता आम्ही पनवेलला. तर मस्त फोटोशूट पण केले, मस्त रस्त्याने तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि खूप सारी मज्जा केली आम्ही. बघा किती जण आहे, 4 जण मागे बसलो होतो. हे माझे शोने, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि बाजूला माझी मुलगी पण आहे. तिला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, पण तरी पण मी तिचे व्हिडिओ काढते. आणि हे माझे मिस्टर, माझा हिरो, मस्त रिक्षा चालवत आहे. आम्ही खूप मज्जा केली जाताना, बघतच असाल तुम्ही. आणि पुढे तर इतकी मजा आली, मस्त इतका छान व्ह्यू आहे ना त्या साईडला. पनवेलच्या पुढे नेरळ आणि नेरळच्या पुढे माळडोंगा हे गाव आहे. तिथं आम्ही हळदीसाठी गेलो. आणि मग मम्मी पण भेटली आम्हाला. मम्मीला पण आमच्यासोबतच घेतलं. पुढं 2 बसले, पुढं 3 बसले आणि आम्ही 3 मागं बसलो. आणि मस्त एन्जॉय करत करत मस्त पुढे गेलो. आणि तुम्ही व्ह्यू बघा, इतके छान छान. म्हणजे तिकडं ना असं वाटतं की आपण आपल्या गावाला चाललो आहे, इतका छान व्ह्यू आहे. आणि खूप छान आहे, पाणी वगैरे, रोड वगैरे एकदम छान आहे. जायला पण काही अडचण आली नाही आणि खूप छान वाटलं. आणि जास्त व्हिडिओ काढायला पण नाही मला बघू शकता तुम्ही किती छान आहे. मस्त आम्ही दोघांनी पण असा फोटो काढला मस्त. आणि एडिट पण केले मी, खूप सारे शूट केले. दोघांचा पण हा शूट बघा कसा आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? मस्त BMW बसलो आहे आम्ही आमच्या. कशी मग आमची BMW ते पण सांगा. आणि जी मजा BMW बसण्यात नाही ना, ती या रिक्षामध्ये बरं का. नवऱ्यासोबत बसायला पण असं नशीब लागतं. तर व्हिडिओ कसा आहे हा शॉर्ट व्हिडिओ, तो पण नक्की सांगा. पुढे गेलो, लोकेशन बघा, 1 नंबर लोकेशन आहे. आणि खूप छान वाटलं. तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला ना, नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि आम्ही पुढे गेलो. तुम्ही घर पण बघा, खूप छान आहे त्यांचं. काय माहिती तो व्हिडिओच आला नाही घराचा. आणि मोबाईलमध्ये माझ्या चार्जिंग पण नव्हती, म्हणून खूप कमी व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हे बघा व्ह्यूज पण इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं आम्ही गावालाच आलो आहे आमच्या. आणि इतकी थंडी या साईडला ना, अक्षरशः असं झालं की गोधड्या घेऊन जायला पाहिजे होतं. कारण स्वेटर सगळं जिप्पर असताना पण इतकी थंडी वाजत होती येताना. आणि आम्हाला घरी यायला डायरेक्ट 1 वाजला. आणि खूप छान वाटलं हळदीला जाऊन. खूप मज्जा आली, एन्जॉय केला. आणि मस्त हळदीहून मम्मीच्या घरी गेलो आम्ही. डायरेक्ट हळदीला गेलो, मग तिथून हळद वगैरे केली, जेवण वगैरे केलं. आणि जास्त व्हिडिओ काढायला भेटला नाही, त्याचं जरा वाईट वाटतं. कारण कोणाच्याच मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती आणि कोणाचाच मोबाईलमध्ये नेटवर्क, म्हणजे या गावामध्ये नेटवर्क अजिबात नेटवर्क नाही आहे. मग त्याच्यामुळे थोडा खूप प्रॉब्लेम झाला नेटवर्क नसल्यामुळे. पण जाऊ द्या, काही हरकत नाही. आम्ही एन्जॉय खूप केलं, तुम्ही बघतच असाल. नेटवर्क नसलं म्हणून काय झालं, आमच्यामध्ये फुल नेटवर्क होतं. आणि जेवढं नेटवर्क होतं तेवढं आम्ही मस्त व्हिडिओ शूट केला. सगळ्यांनी एन्जॉय केला, खूप साऱ्यांनी. आणि पुढे तुम्ही बघा जरा, खूप छान नजारा आहे. मी जरा स्टॉप घेते म्हणजे तुम्हाला पण कळेल. खूप छान वाटतंय बघायला. मी जरा स्टॉप घेते बोलायला.
हा आमच्या दोघांचा फोटो आहे, कसा आला नक्की कमेंट करून सांगा. इथं डायरेक्ट जेवणाचा शूट केला, जेवलो आणि मम्मीच्या घरी गेलो. मस्त जेवण होतं, तांदळाची भाकर, मटणाचं कालवण, भात खाल्लं बघा. मस्त सगळे जेवत होतो आम्ही आणि मम्मीच्या घरी गेलो, कारण थंडी इतकी होती की सांगताच येत नाही. मस्त चाय पिलो. मम्मी बडबड करत होती मला जाऊ नको म्हणून, थांब. आम्ही कुणाचंच ऐकलं नाही, आम्ही आलो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे नवीन असाल त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर बाय.